गणेश उत्सवादरम्यान खड्ड्यांमुळे घटना घडली तर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्यासाठी केडीएमसी आयुक्त जबाबदार राहतील, विश्वनाथ भोईर यांचे वक्तव्य। खड्ड्यांमुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे। खड्ड्यांमुळे नागरिक आणि वाहन चालक त्रस्त आहेत। महापालिकेकडून खड्डे बुजवण्यासाठी जे प्रयत्न केले ते पाहिजे तसे झाले नाही। आता गणेशोत्सव सुरू होणार आहे, या दरम्यान एखादी घटना घडली, शहरात शांतता भंग झाली तर यासाठी फक्त आणि फक्त केडीएमसी आयुक्त जबाबदार राहणार। नंतर आम्ही आमच्या परीने बघून घेऊ, असा इशारा कल्याणचे शिवसेना आमदार विश्वनाथ भोईर यांनी दिला आहे। कल्याणमध्ये आज विविध काँक्रिटीकरण रस्त्याचे भूमिपूजन होते। हा कार्यक्रम विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी मोठ्या प्रमाणात शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। नागरिक खरोखर त्रस्त आहेत। सर्वात महत्त्वाचा सण गणेशोत्सव आता जवळ येतोय। आता आज मानाच्या 2 गणपतींचं आगमन आहे। त्यांनी रात्री फोन केला, दादा या खड्ड्यांमुळे काही होऊ शकतं, एखादी मूर्तीला धक्का लागू शकतो। आणि मग असा काय प्रकार झाला किंवा एखादा नागरिक वगैरे रस्त्यात पडला किंवा एखादी महिला पडली, एखादा बालक पडला, एखादा वृद्ध पडला तर याच्यामध्ये नागरिक काही करू शकतात। कारण एवढे नागरिक कंटाळलेले कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये, तर ते कुठलीही भूमिका घेऊ शकतात आणि मग कायदा सुव्यवस्था त्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो। याची पूर्णपणे जबाबदारी आयुक्तांवरती आहे। त्यांनी ज्या वेळेस 7 दिवस पाऊस पडला नव्हता तेव्हा ते खड्डे भरायला पाहिजे होते। त्यामुळे आता गणेशोत्सवापर्यंत खड्डे जर नाही भरले तर मग आम्ही बघू काय करायचं ते आमच्या पद्धतीने। ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र क्राईम स्पॉट न्यूज, कल्याण।